झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मालवण तालुक्यातील रेवंडी गावची भद्रकाली देवी नवसाला पावते अशी ख्याती आहे आणि म्हणूनच या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते। हिरव्यागार वनराईच्या कुशीत विसावलेली ही देवी शिवकालीन आहे। हिरवीगार वनराई आणि खाडी किनाऱ्यावर वसलेलं मालवण तालुक्यातलं हे रेवंडी गाव। मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचं हे गाव। या रेवंडीचं भद्रकाली देवीचं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे। कांबळी कुटुंबियातील मूळ पुरुषानं देवीची मूर्ती काशीहून आणली असा इतिहास सांगितला जातो। रेवंडीच्या भद्रकाली देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे। मंदिर शिवकालीन असल्याचा कोणताही लेखी पुरावा नसला तरी मंदिराचं पुरातन बांधकाम, मंदिरासमोर असलेल्या दीपमाळा पाहिल्यावर त्याची प्रचिती येते। ज्या वेळेला पार्वती माता शंकर देवावर रुष्ट होऊन ज्यावेळेला अज्ञातवासात निघून गेली त्यावेळेला शंकर आपले गणांसहित आणि इतर देवतांसहित या ठिकाणी आले आणि तिची विनवणी केली। विनवणी केल्यानंतर पार्वती माता संतुष्ट झाल्यावर तिने असा वर दिला की या ठिकाणी माझे कायम दोघांचे दशंकर आणि पार्वती म्हणून उभयतांचे जे कायम वास्तव्य असेल। भद्रकालीच्या मंदिरमध्ये होणारे वार्षिक उत्सव हे दसऱ्यानंतर दिवाळीचा प्रोग्राम केला जातो। त्यावेळी दिवाळीला 3 दिवसाचा प्रोग्राम असतो आणि तिसऱ्या दिवशी देवाची पालखी वगैरे बाहेर काढून एरियामध्ये फिरवली जाते। रेवंडी गावाला सांस्कृतिक परंपरा आहे आणि इथल्या सांस्कृतिक परंपरेत भद्रकाली देवीचं स्थानही अढळ आहे। झी 24 ताससाठी सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।